कर्जत तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यामुळे आणि नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ युवासेना कर्जत तालुका समन्वयक अजय कराळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या 20 मे पर्यंत काम पूर्ण न झाल्यास 21 मे पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। चिंचोली ग्रामपंचायतीमधील गावांसाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना जानेवारी 2023 रोजी मंजूर झाली होती। जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाल्याने पाण्याची टंचाई दूर होणार अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती। या योजनेचे काम फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र मुदत संपून 1 वर्ष उलटले तरी अद्याप काम पूर्ण आहे। योजनेला होत असलेल्या दिरंगाईमुळे बारडी गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। सद्यस्थितीत ग्रामपंचायतीकडून जे पाणी येते ते अत्यंत गढूळ आणि दूषित असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। बारडी गावातील ग्रामस्थ अजय कराळे यांनी निवेदनात नमूद केले की संबंधित कंत्राटदाराकडे विचारणा केली असता निधी मिळत नाही असे उत्तर दिले जाते। यापूर्वी वारंवार लेखी विनंती करूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही। अखेर या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कराळे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे। अजय कराळे यांनी याबाबतचे निवेदन कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव आणि गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे। या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांनाही देण्यात आल्या। कर्जत लाईव्हसाठी महेश बगर, नेरळ।